सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपण बघत असून अखेर वाल्मिक कराड पुण्याच्या सीआयडी ऑफिसला स्वतः शरण आलेले असून सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्या चॅनलवरती आपण अवश्य बघा। सर्वात मोठी बीड प्रकरणातील संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्याकांडातील सर्वात मेन सूत्रधार आका आज सीआयडी ऑफिस पुणे येथे शरण आलेला असून आपण सर्व लाईव्ह प्रसारण आपण आपल्या चॅनलवरती बघू शकता। आका स्वतःहून शरण सीआयडी ऑफिस। तर हे लोक कार्यकर्ते आहेत, त्यांना आमच्या याच्याकडून दिले जाईल। अर्थात अधिकारी वरिष्ठ अधिकारी तुम्हाला कन्वे करतील सगळी माहिती। तर आता आपण सरेंडर झालेला आहे, अटक करणार आहोत त्याला। हो, तर आपण हे बघतोय वरिष्ठ अधिकारी आहेत सीआयडीचे। तर आपण बघतोय आतमध्ये वाल्मिक कराड, जी अर्थात सगळ्यात मोठी बातमी आहे सध्याच्या क्षणाची। वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडी ऑफिस मध्ये या ठिकाणी येऊन सरेंडर झालेले आहेत। आतमध्ये जर आपण बघितलं तर काही कार्यकर्ते आहेत। तुम्ही कुठून आलात? बघितलं हे काय कार्यकर्ते बाहेर देखील मोठ्या प्रमाणात गदारोळ पाहायला मिळतोय कार्यकर्त्यांचा। कार्यकर्ते या ठिकाणी गर्दी करतायत। सकाळपासून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त पुण्यातील या सीआयडी ऑफिसच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत होतो। आणि आता जरी आपण बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी सगळ्यात मोठी बातमी म्हणजे अर्थात ज्याचा सातत्याने टीम्स फॉर्म करण्यात आलेले होते, पोलीस या ठिकाणी शोध घेत आहेत, सीआयडीची टीम पूर्ण शोध घेत होती, ते या ठिकाणी सरेंडर झालेले आहेत। आपण गेल्या तासाभरापासून चालवतोय की ते सरेंडर होऊ शकतात, मात्र आत्ताच 5 मिनिटापूर्वी वाल्मिक कराड यांनी या ठिकाणी सरेंडर केलेलं आहे। मी तुम्हाला पुन्हा एकदा आतमधली परिस्थिती दाखवतो, ज्या ठिकाणी आतमध्ये दाखल झालेले आहेत सीआयडीचे अधिकारी सगळ्यांना बाहेर काढतायत, जसं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे। हे समोर जे आपण बघतोय या ठिकाणी हे वरिष्ठ अधिकारी आहेत, सीआयडीचे इन्स्पेक्टर आहेत, त्यांनी या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे। सर, आम्ही पुन्हा एकदा विनंती करतो, त्यांना तात्काळ आलेले सरेंडर झालेले नाही समजा। मी एकंदरीत असं दिसतंय की कोणीही अधिकारी आता बोलणं टाळतायत। आपण मंदारकडे जाऊया, आपले प्रतिनिधी मंदार गोंसारी सुद्धा आपल्या सोबत आहेत। मंदार, एकंदरीत या प्रकरणामध्ये महत्वाचा टप्पा वाल्मिक कराड आता शरण आलेले आहेत, पण त्याचबरोबर त्यांच्या शरण्याच्या टर्म्स काही कळलेल्या आहेत का? त्याचबरोबर पोलिसांकडनं पुढची कशा पद्धतीची सीआयडी कडनं कारवाई होणार आहे, आज चौकशी होणार आहे का, याबद्दल काही माहिती कळली आहे का? आपण या ठिकाणी लक्षात घ्यायला हवी की मंदार एक क्षण थांबवले की लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। आणि जर पोलीस यंत्रणा इतकी काम करतेय तर म्हणजे त्यांना आज इतका वेळ का लागतोय? म्हणजे ते जर गुन्हेगार असतील तर मग ते स्वतः सिलेंडर होत आहेत, मग पोलीस यंत्रणा काय करते इतक्या दिवस? आणि जर आरोपी त्यांना जर वेळ लागत इंडिया जब भी फ्यूचर का प्लान बनाएगा हमें उसके बीचों बीच पाएगा। आगे भी पेटीएम आपका विश्लेषण करून झालं। हे सगळं करून झाल्यानंतर काही महिलांची नावं समोर आली, अनेक जणांचा तपास झाला, अनेक जणांच्या चौकशा झाल्या, मात्र प्रत्यक्षात वाल्मिक कराड त्यांना मिळून आला नाही। वाल्मिक कराड यांचं 17 तारखेचं शेवटचं मोबाईल लोकेशन हे पुण्यामध्ये होतं आणि त्यानंतर त्यांचा फोन बंद झाला होता। त्यांचा फोन बंद झाल्यानंतर ते कुठे गेलेत किंवा काय याची जी ह्युमन इंटेलिजन्सची किंवा सूत्रांमार्फत माहिती मिळवावी लागते, खबरांमार्फत ती मिळवण्यामध्ये सीआयडीला अपयश आलं। सीआयडीची अनेक युनिट्स जी आहेत ती राज्यभरांमध्ये राज्याच्या बाहेर तपास करत होती, मात्र वाल्मिक कराड हे पुण्याच्या आसपासच असल्याची माहिती जी आहे ती त्यांच्या निकटवर्ती यांकडून येत होती सतत, आणि आज तसंच झालं। अखेर त्यांनी पुण्यामध्येच आत्मसमर्पण केलं सीआयडीच्या कार्यालयात, मात्र त्यांचं आत्मसमर्पण हे सीआयडीचं यश आहे की अपयश आहे याचे कारण 10 दिवसामध्ये एखाद्या विशेष गुन्ह्याच्या तपासासाठी जिथं सर्वसामान्य पोलिसांचं अपयश आहे ते लपवता येत नाही, तिथं सीआयडीला बोलवलं जातं आणि सीआयडी तिथं विशेष तपास करून या गुन्ह्याची उकल करते। हा गुन्हा वास्तविक यापूर्वीच उघडकीला आलेला होता, मात्र आरोपी अटक करणं, त्यांच्यावर कठोर कारवाई करणं यासारखे अनेक विषय जे मुख्यमंत्र्यांनी सभागृहामध्ये बोलून दाखवलेले होते, या आरोपींवरती मोका लावायचे, ते सगळे ही सगळी कारवाई जी आहे ती कारवाई करायला सीआयडीला किती वेळ आणखी हवाय? आरोपी वाल्मिक कराडच्या जवळचे आहेत की नाही? सामाजिक कार्यकर्ते आणि फोटोचा विषय राहिला तर माननीय शरद पवार साहेबांसोबत सुद्धा वाल्मिक अण्णांचे फोटो आहेत, त्याच्यामुळे फोटोमुळे तुम्ही त्यांना गुन्हेगार समजू नका। आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीला तिथं पत्रकाराच्या गाड्यात तो घाबरल्यावर झालं म्हणून आम्ही त्याला बाजूला काढत होतो। नाही, आम्ही ज्या वेळेस टीव्हीवर बातमी पाहिली तर काही वेळाने अण्णाजी हजर होणार आहेत, त्यामुळे आम्ही काय विषय आहे ते पाहायला आलो। आम्ही अहमदनगर होणार लवकर नाही, 1.5-2 तास झाली बातमी चालू आहे टीव्हीवर।
भाषा चुकीची आहे आणि असं कुठलंही अखेर वाल्मिक कराड सरेंडर. चुकीचं आहे ती माहिती. सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी की आज पुण्यात CID ऑफिसला वाल्मिक कराड स्वतःहून शरण आलेले असून वाल्मिक कराड आता अटक करून पुढील चौकशी करण्यात येणार असून वाल्मिक कराड यांना आपण पाहता सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज. मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्क आपण सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहत असून वाल्मिक कराड यांना अटक करण्यात आलेली आहे. कॅमेरामॅन या रामटेके साथ प्रतिनिधी सुनील गुले, मनोज पाटील जरांगे न्यूज नेटवर्क, नवीन शिरसगाव, अंबड.